Can you hear me? Yeah. Okay, Yes, great. yes. So database. Okay, so I think yesterday we have completed our overview of database. Okay, but for the time being, yes, go ahead. Yes, Pritesh. Any doubt? Okay, so yesterday we have seen our database things. Okay, for the time being, those who were not present yesterday, okay, I will just give you the overview. Okay, काल आपण database start केला आहे. Okay, database it is one of the most important topic you will ever face. Okay, whether it is a manual testing राहू द्या किंवा दुसरी कोणती टेस्टिंग राहू द्या. Okay, database which is the most important we have. Just a minute. Okay, sorry. Yes, here we are. So database. Okay, okay, so for the database I can tell you that database is nothing but a thing. Okay, yes, can you see my screen? I'm writing on the screen. Can you see that? Yes, is it visible? Is screen visible? Yes, no. Yeah. Okay, great. See what is mean by database. Okay, there is a one app. Okay, called Amazon. Okay, एक ॲप आहे ॲमेझॉनचं Amazon.in. ओके और समथिंग लाईक दिस. ओके, इधर मी काय केलं आहे, खूप सारे प्रॉडक्ट आहे. ओके, मी काहीतरी टी व्ही म्हणून सर्च केला आहे. हा TV1, TV2, TV3. ओके, मी ह्या TV1ला ऑर्डर केला म्हणजे काय, बाय केला. लेट्स कन्सिडर लाईक अ बाय. मग तुम्ही काय प्रोव्हाइड करता TV1साठी? तुमच्याकडे टी व्ही घरपोच पोचावून तुम्ही त्याला काय प्रोव्हाइड करता? नेम प्रोव्हाइड करता तुमचं. ओके, तुम्ही त्याला काय प्रोव्हाइड करता? तुमचा ॲड्रेस प्रोव्हाइड करताय. येस, तुमचा फोन नंबर प्रोव्हाइड करताय, तुमचा मोबाईल नंबर प्रोव्हाइड करताय, तुमचा पिनकोड प्रोव्हाइड करताय. एव्हरीथिंग यू आर गिविंग द डेटा. ओके, मग ॲमेझॉन काय करतं? ह्या सगळा डेटा उचलतं आहे आणि कुठे स्टोअर करतं आहे? तर डेटाबेसमध्ये स्टोअर करतं आहे. ओके, येस, डेटाबेसमध्ये खूप सारे टेबल्स असतात. ओके, टेबल्समध्ये आपला डेटा स्टोअर होत असतो. ओके, सो हा कोणता डेटा झाला? हा टेबलमध्ये नेम जाईल. ओके, ॲड्रेस म्हणून जाईल, फोन नंबर म्हणून जाईल, फोन नंबर. ओके, ईमेल आय डी. ओके, लाईक दिस. सो अशा पद्धतीने आपला डेटा काय होणार आहे? स्टोअर होणार आहे. मग इथं आलं राहुल. येस, ॲड्रेस आहे त्याचा समथिंग लाईक दिस, फोन नंबर 8421 समथिंग, ईमेल आय डी rahul@gmail.com. ओके, इथे समथिंग लाईक दिस. ओके, सो हा जो माझा डेटा आहे हा सगळा कुठे स्टोअर होतो? तर हा डेटाबेसमध्ये स्टोअर होतो. ओके, डेटाबेस इज अ वास्ट कन्सेप्ट. ओके, डेटाबेस आहे खूप वास्ट कन्सेप्ट आहे. डेटाबेस खूप प्रकारचे असतात. ओके, सो आय विल राईट हिअर फॉर यू. डेटाबेस खूप प्रकारचे आहे. SQL आहे, माय SQL आहे. ओके, सिक्वल आहे, माय SQL आहे. देन वी हॅव ओरॅकल डेटाबेस आहे. ओके, देन वी हॅव प्रिक्वल आहे. ओके, देन हॅव मोंगो DB. ओके, खूप सारे डेटाबेस आहे. ओके, याच्यातल्या त्यात माय SQL हा वन ऑफ द मोस्ट वाईडली यूज आहे. वाईडली यूज इन द सेन्स खूप साऱ्या कंपनीज ज्या आहे, फेसबुक, गुगल, ॲपल यासारख्या कंपनीजसुद्धा माय सिक्वल डेटाबेस यूज करतात. ओके, सो विल स्टार्ट विथ द माय सिक्वल. ओके, येस, क्लिअर द आयडिया रिगार्डिंग डेटाबेस. डेटाबेसबद्दलची आयडिया क्लिअर आहे का सगळ्यांना? सो वी कॅन स्टार्ट हाऊ टू क्रिएट डेटाबेस, हाऊ टू राईट टेबल, हाऊ टू अल्टर टेबल, हाऊ टू फायर द क्वेरी. येस, करायचं स्टार्ट डेटाबेस? येस ऑर नो? Yes, sir. Yes, yes. ओके, फॉर दॅट टाईम बिंग. ओके, बघा इथे मी काय करतोय. ओके, इथे एक तुम्हाला दिसतं, इथे एक कम्प्युटर काढलं आहे मी. ओके, हा त्याला काहीतरी माऊस लावला आहे. ओके, इथे काहीतरी कीबोर्ड आहे. ओके, सो या कम्प्युटरवर काय होतं आहे, मी काहीतरी ॲप आहे त्याच्यावर काहीतरी एंट्रीज करतो आहे. ओके,
ह्या एंट्रीज कुठे जात आहे तर माझ्या डेटाबेसमध्ये स्टोअर होत आहे. ओके, कुठे स्टोअर होत आहे? डेटाबेसमध्ये स्टोअर होत आहे. ओके, मी काय करणार आहे, इथे एक काहीतरी क्वेरी लिहिल. ओके, क्वेरी म्हणजे काहीतरी इनपुट देईल. लेट्स कन्सिडर इनपुट. हा सगळा डेटा जाईल माझ्या डेटाबेसमध्ये. ओके, आणि हा सगळा डेटा जेव्हा माझ्या डेटाबेसमध्ये जाईल, ओके, देन व्हॉट विल हॅपन? एनीवन, व्हॉट विल हॅपन? वेअर आर वी? येस, हिअर वी आर. हा सगळा डेटाबेस माझ्या डेटाबेसमध्ये स्टोअर होणार आहे. काय होणार आहे? हा सगळा डेटाबेस माझ्या डेटाबेसमध्ये काय होतो? स्टोअर होतो. ओके, येस. स्टोअर झाल्यानंतर काय होतं? ओके, प्लीज गो ऑन म्यूट इफ एनीवन इज नॉट, इफ एनीवन इज अनम्यूट. ओके, सो हिअर वी आर. ओके, जेव्हा मला हा डेटाबेस परत मला 5 वर्षांनी मला चेक करायचं आहे, 10 वर्षांनी चेक करायचं आहे, 2 महिन्यांनी चेक करायचं आहे की माझ्या डेटाबेसमध्ये काय स्टोअर आहे, किंवा मी एखाद्याचं नाव सर्च केलं. ओके, समजा मी नाव सर्च केलं सागर म्हणून. ओके, सो सागरच्या नावाचं इथे काय काय डेटा माझ्याकडे स्टोअर आहे हा मी इथून फेच करेल. ओके, तर याच्यासाठी मी काय लिहितो तर त्याला आपण म्हणतो क्वेरी. काय म्हणत असतो त्याला? क्वेरी म्हणत असतो. ओके, सो या डेटाबेसला आपण म्हणत असतो RDBMS. इट मीन्स दॅट रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. बघा, DBMS आणि RDBMS मध्ये फरक काय आहे? DBMS जस्ट इज अ डेटाबेस. ओके, त्याच्यात रिलेशन्स नसतात. पण RDBMS इज अ ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ DBMS दॅट कंटेन्स युअर रिलेशन्स. ओके, एका टेबलचे दुसऱ्या टेबलचे जे रिलेशन्स आहे, ओके, आपण ते दाखवू. आय विल शो यू द लाईव्ह एक्झाम्पल्स. ओके, नाव हिअर वी आर. स्क्रीन दिसते सगळ्यांना? MySQL ओपन केलंय मी. येस, कॅन यू सी द स्क्रीन? येस, नो? ओके, ग्रेट. ओके, सो हिअर वी आर. ऍक्च्युली काय झालंय की Are you Yes, yes. Are you writing something? नो, आय एम नॉट रायटिंग एनिथिंग. Okay. जस्ट अ सेकंड. हे न्यू कनेक्शन मी तयार केलं आहे. MySQL कसं इन्स्टॉल करायचं आहे मी तुम्हाला ते सांगतो. पण ओके, हे सगळे ओल्ड टेबल्स आहे. हे MySQL मी ओपन केलं आहे. ओके, फॉर द टाइम बिंग आय विल शो यू हाऊ इट वर्क्स. ओके, हे कसं काम करतं आहे हे मी तुम्हाला दाखवतो. ओके, येस. सो फॉर द डेटाबेस आपण बघत होतो. डेटाबेस या सगळ्या गोष्टी. ओके, येस, हिअर वी आर. सो डेटाबेस काय आहे? डेटाबेस एक स्टोरिंग कॅपॅसिटी आहे माझ्याकडे. ओके, सो MySQL आपण आज याच्याकडे बघूयात. ओके, सो MySQL इज अ डेटाबेस की ज्याच्यामध्ये आपण यूज करतो आहे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ओके, ज्याचं फुल फॉर्म आहे, शॉर्ट फॉर्म आहे SQL. ओके, सो तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकणार देर आर सम थिंग्स विच यू कॅन लाईक जस्ट अ शेप ऑफ डेटा. ओके, लेफ्ट साईडला हे दिसतंय तुम्हाला स्टुडंट, SYS, टेस्टिंग, वर्ल्ड. ओके, हे सगळे जे आहे हे डेटाबेस आहे. ओके, MySQL वर्कबेंच कसं इन्स्टॉल करायचं याचं 1 to 1 मी तुम्हाला गाईड पण करतो. ओके, सो त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. ओके, वन्स यू इन्स्टॉल द MySQL. ओके, आणि सायमल्टेनियसली प्रॅक्टिस करा. ओके, सी, फक्त असं नाही आहे की टेस्टिंगमध्ये आपण डेटाबेस वापरणार आहोत. ओके, वेरेवर आपण याच्यानंतर ज्या कोणी डिपार्टमेंटमध्ये जाणार आहेत किंवा तुम्ही जे काही पुढे करणार आहे, डेटाबेस इज अ व्हेरी इसेन्शियल. वेदर यू आर अ डेव्हलपर, वेदर यू आर अ टेस्टर, वेदर यू आर एनिथिंग. वाय? बिकॉज डेटा इज एव्हरीथिंग. ओके, डेटा काय असणार आहे? सगळं आहे. डेटा आपण कुठे स्टोअर करू शकत नाही हाताने लिहून. ओके, सो त्याच्यासाठी मला गरजेचं काय आहे? ओके, सो डेटाबेस मला स्टोअर करणं गरजेचं आहे. ओके, सो दॅट वॉज अ प्रायमरी रिझन फॉर द क्रिएशन ऑफ डेटाबेस. येस, अंडरस्टूड? सो लेफ्ट साईडला देर आर सम स्कीमाज. ओके, देर आर सम ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, सो तुम्ही बघू शकता काहीतरी ॲडमिनिस्ट्रेशन काहीतरी लिहिलेलं आहे, सर्व्हर, क्लायंट, युजर, हे ते. ओके, सो वन बाय वन. Ganesh, येस, येस, गो अहेड. what is meant by schema? येस, आय विल ऑल्सो कम्प्लीट दॅट. स्कीमा काय असणार आहे? तर स्कीमा इज अ काइंड ऑफ रिलेशन्स. ओके, पर्टिक्युलर रिलेशन्स जे असतात.
okay, for the table which we are presenting in our different kind of a database, okay, that holds, okay. जसं आपल्याकडे प्रायमरी की आहे, मी जसं आपण पुढे पुढे जाऊ डेटाबेसमध्ये, ओके, त्या गोष्टी पण तुम्हाला क्लिअर होतील. पण नाव, सो याच्यासाठी तुम्ही लेफ्ट साईडला मी काय करतो, हे ऑलरेडी आधीचे क्रिएटेड डेटाबेस आहे, ओके. सो यांना मी ड्रॉप करून देतो. येस, ओके, हिअर वी आर. ओके, सो लेफ्ट साईडला तुम्ही बघताय की हा इथे आपल्याकडे डेटाबेस आहे, ओके. या सगळ्या डेटाबेसमध्ये आपण क्वेरी लिहित असतो, ओके. आता हे सगळं तर ओल्ड आहे. जस्ट अ सेकंड, मी हे रफ करतो, सो आय कॅन शो यू द बेस्ट एक्झाम्पल्स, ओके. इथे आपण काय करणार आहोत, इथे आपण एक डेटाबेस तयार करणार आहोत, ओके. डेटाबेस तयार करताना काय करतो आपण, डेटाबेस तयार करताना सॉरी, आपण काय करत असतो, एक डेटाबेस तयार करतो, त्याच्यामध्ये खूप सारे टेबल्स तयार करतो, ओके. सो वन डेटाबेस कंटेन्स एन नंबर ऑफ टेबल्स, ओके. सो बघा, मी जेव्हा डेटाबेस हा डिलीट केले, आधीचे जे तुम्हाला दाखवण्यासाठी आधीचे कंप्लीट केले, ओके. खाली माझ्याकडे आउटपुट दिसतंय बघा, ओके. लेफ्ट साईडला जे आहे माझ्याकडे स्कीमाज आहे, म्हणजे डेटाबेसचं रिलेशन एकमेकांशी दाखवतं, दॅट इज नथिंग बट स्कीमाज, ओके. हा जो तुम्हाला मधला पोर्शन दिसतो आहे, ओके, हा काय आहे, हा एक क्वेरी जी आहे मी इथे लिहिणार आहे. क्वेरी म्हणजे काय, तर क्वेरी इज नथिंग बट टू परफॉर्म द ॲक्शन इन द डेटाबेस, ओके. माझ्या डेटाबेसमध्ये मला जी ॲक्शन परफॉर्म करायची आहे तिलाच मी काय म्हणत असतो, क्वेरी म्हणत असतो, ओके. आता मला डेटाबेस क्रिएट करायचं आहे, ओके. सो मी काय करणार आहे, त्याच्यासाठी माझ्याकडे सगळ्यात पहिली ॲक्शन आहे क्रिएट डेटाबेस, ओके. क्रिएट डेटाबेस, आणि इथे मला लिहायचं आहे डेटाबेसचं नाव, ओके. सो मला डेटाबेस तयार करण्यासाठी हे माझे सिंटॅक्स आहे, क्रिएट डेटाबेस, ओके. त्याच्यानंतर तुम्ही इथे डेटाबेसचं नाव पण लिहू शकता, जे तुम्हाला वॉट एव्हर द नेम यू वुड लाईक टू गिव्ह, ओके. सो फॉर द टाइम बिंग मी याला टेस्टिंग नाव देतो, ओके. क्रिएट डेटाबेस टेस्टिंग. याच्यानंतर मी परफॉर्म करतो इथे सेमी कॉलन. बघा, सेमी कॉलन इज अ इसेन्शियल थिंग, ओके. सेमी कॉलन काय इसेन्शियल आहे, तर मोस्ट ऑफ द लँग्वेजेस कंटेन द सेमी कॉलन, वेदर यू आर युझिंग दिस जावा अँड वॉट नॉट, मेनी अदर, ओके. सो डेटाबेसमध्ये आपण जेव्हा क्वेरी एंड करतो, आपण कशाने एंड करत असतो, सेमी कॉलनले. सो मी काय लिहिलं आहे, क्रिएट डेटाबेस स्टुडंट नाही, टेस्टिंग लिहिलं आहे, टेस्टिंगच्या ऐवजी स्टुडंट घेतो, ओके. सो स्टुडंट, ओके. क्रिएट डेटाबेस स्टुडंट, ओके. इथे ही तुम्हाला जी हा जो आयकॉन दिसतो आहे, ओके, आय एम क्लिकिंग ऑन दॅट, ओके. मी याच्यावर क्लिक केला, खाली बघा एक थर्ड नंबरचं एक हे दिसतं आहे, येस. कॅन यू विजिबल, इज इट विजिबल? Yes, sir, visible. ओके. इथे काय दिसते, क्रिएट डेटाबेस स्टुडंट, ओके. सो डेटाबेस, इथं माझा राईट क्लिकचा ॲरो आला आहे बघा लेफ्ट साईडला, ह्या लेफ्ट साईडला ॲक्शन्समध्ये, म्हणजे काय, तर माझा स्टुडंट नावाचा डेटाबेस तयार झाला आहे. लेफ्ट साईडला स्कीमामध्ये इथे रिफ्रेश बटन आहे बघा, येस, विजिबल. मी इथे काय करतो, याच्यावर क्लिक करतो, ओके. बघा, स्टुडंट नावाचं बटन दिसतंय तुम्हाला, Yes, sir. येस. व्हॉट अबाउट अदर्स, येस, नचिकेत, सागर, प्रियंका, प्रज्ञा, ज्योती मॅम, येस, अनिरुद्ध, Yes, sir. It's visible. येस. सो बघा, तुम्ही स्टुडंट बघू, Yes, sir. स्टुडंट नावाचा डेटाबेस तयार झाला. मी तुम्हाला जे डेटाबेस इथे तयार करायचे आहे, बस सिम्पल क्वेरी आहे माझ्याकडे, काय लिहायचं आहे, क्रिएट डेटाबेस, ओके. त्याच्यानंतर स्पेस देऊन तुम्हाला काय लिहायचं आहे, स्टुडंट, ओके. समजा जर मी असं लिहील, क्रिएट डेटाबेस, ओके. मी याला रफ करून घेतो, ओके. क्रिएट डेटाबेस, ओके, न्यू स्पेस स्टुडंट, ओके. आणि याला मी कोलन देऊन तयार करतो, ओके. सो मी काय लिहितोय, क्रिएट डेटाबेस न्यू स्टुडंट, आणि मी याला लिहितोय, ओके. सो वन्स आय क्लिक ऑन इट, हा ॲक्सेप्ट करत नाही आहे, इट इज गिविंग मी एरर. एनीवन, वाय इट इज गिविंग मी एरर? Anyone would like to tell me why it is giving me error? Same लिहिलंय मी, क्रिएट Semicolon. सेमीकोलन दिलाय ना, हा काय Uh, काय असतं बघा, लक्षात द्या, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही डेटाबेसचं नाव लिहिता त्याच्यामध्ये तुम्हाला हा काय, हे डेटाबेसचं नाव आहे न्यू स्टुडंट, ओके. डेटाबेसच्या नावामध्ये
स्पेस नको. येस, ॲब्सोल्युटली राईट. डेटाबेसच्या नावामध्ये तुम्हाला काय नको आहे, तर तुम्हाला स्पेस द्यायची नाही आहे. सो इट इज नॉट ॲक्सेप्टिंग. मग मी काय करतो, तुम्ही अंडरस्कोरही देऊ शकतात. ओके, सो मी अंडरस्कोर देतो इथे, क्रिएट डेटाबेस स्टुडंट. ओके, याला एक्झिक्यूट करतो. आता तयार झाला आहे माझा न्यू डेटाबेस, दॅट इज स्टुडंट. येस. आणि मी इकडे लेफ्ट साईडला जेव्हा न्यू रिफ्रेश, स्टुडंट म्हटलं टेबल नेम सॉरी, येस येस, बोला मॅडम. हॅलो, येस ज्योती मॅम, एनी डाऊट, एनी कन्फ्युजन? हॅलो, कॅन यू हिअर मी? Yes, we can. ओके ओके. सो बघा, डुप्लिकेट नाव नाही येते. ओके, से आधीचा माझा होता स्टुडंट आणि आताचा आहे माझा न्यू स्टुडंट. डेटाबेसचं फक्त नाव तयार केलेलं आहे मी. ओके, बाकी डिफरंट नाव आहे, डुप्लिकेसी नाही आहे त्याच्यामध्ये. ओके, डेटाबेसचं नाव देताना सगळ्यात इम्पॉर्टंट एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, दॅट इज व्हॉट यू कॅन नॉट गिव्ह द स्पेस इन द नेम ऑफ द बिटवीन युअर डेटाबेस. ओके, सो न्यू स्पेस स्टुडंटच्या ऐवजी लिहिलं. ओके, सो दॅट विल नॉट वर्क. ओके, लेफ्ट साईडला रिफ्रेश बटन दाबलं. ओके, सो यू कॅन सी युअर डेटाबेस. ओके, बघा स्टुडंट, न्यू स्टुडंट दिसतोय तुम्हाला. ओके, सो मी याच्यावर क्लिक करतो. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डिफरंट काइंड ऑफ स्कीमाज आहे माझ्याकडे. आता टेबल्स आहे, व्ह्यूज आहे, सॉर्टेड प्रोसिजर. ओके, मी टेबलवर क्लिक करतो, बट देर इज नथिंग. एक डेटाबेस तयार झाला आहे, पण डेटाबेसमध्ये मी माझा डेटा असा हाताने उचलून ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. ओके, जो काही माझा डेटाबेस आहे, ओके, मी त्याच्यामध्ये माझ्या एंट्रीज कशा जातील, तर त्या टेबलच्या फॉर्ममध्ये जातात. कशा जातात? इन द फॉर्म ऑफ टेबल. ओके, सो मला काय करावं लागणार आहे, टेबल क्रिएट करावे लागतील. ओके, येस येस ऑर नो? Yes. ओके, सो टेबल क्रिएट करण्यासाठी माझ्याकडे सिंटॅक्स आहे. आय विल शो यू. ओके, सो सगळ्यात पहिले मी काय करतो, तुम्हाला टेबल कसा क्रिएट करायचं ते दाखवतो. सो क्रिएट टेबल. ओके, तुम्ही लिहायचं क्रिएट टेबल, देन वी हॅव टू यूज टेबल नेम हिअर. ओके, सिंटॅक्स दाखवतो. ओके, टेबल क्रिएट नाही करत आहे, फक्त सिंटॅक्स दाखवतोय. ओके, सो यू कॅन राईट कॉलम 1 हिअर. येस, इथे कॉलम 1 आणि इथे डेटा टाईप लिहितोय मी. ओके, yesterday we have seen a data type also. काल आपण डेटा टाईप पण बघितलं. येस, काइंडली गो ऑन म्यूट. येस, वी हॅव सेकंड कॉलम. ओके, कॉलम 2 वी हॅव डेटा. ओके, टाईप, डेटा टाईप. देन वी हॅव कॉलम 3. येस, कॉलम 3 डेटा टाईप. येस, दिस मीन दॅट. सो तुम्ही याच्या पद्धतीने कॉलम तयार करू शकतात. ओके, आणि इथे ॲट द एंड आय हॅव टू कम्प्लीट माय this table creation. Yes, now here हा टेबल क्रिएट टेबल करण्याचा हा सिंटॅक्स आहे माझ्याकडे. ओके, कॉलमचं नाव, देन यू हॅव टू राईट अ डेटा टाईप. ओके, डेटा टाईप म्हणजे yesterday आय टोल्ड यू देर आर सम डेटा टाईप्स, स्ट्रिंग, इंटीजर, डेट. ओके, सो ह्यासारखे डेटा टाईप्स आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, सो 3 डेटा टाईप आहे इथे लिहितो फॉर द टाइम बिंग. ओके, तुम्ही देन आय हॅव अ स्ट्रिंग ऑल्सो. सेकंड डेटा टाईप माझ्याकडे कोणता आहे? न्यूमेरिक आहे. येस, न्यूमेरिक आहे म्हणजे याच्यात सगळे नंबर्स वगैरे कंटेन करणार आहे मी. ओके, डेट अँड टाईम हा माझा थर्ड डेटा टाईप आहे. मोस्ट ऑफ द लोकांना डेटा टाईपमध्ये हे कळतच नाही की डेट अँड टाईम हा सुद्धा डेटा टाईपच असतो. ओके, सो आय विल शो यू. ओके, सो स्ट्रिंगमध्ये माझ्याकडे खूप सारे फंक्शन्स आहे. ओके, जस्ट अ सेकंड, आय विल शो यू. ओके, हिअर वी आर. स्क्रीनवर मी लिहितोय, दिसतंय का? येस, एनीवन? येस, नो, प्लीज रिप्लाय. Yes, sir. Yes, sir. Yes, we can. ओके, बघा तुम्हाला सगळ्यात पहिले 3 डेटा टाईप सांगितले मी. त्याच्यातला पहिला आहे स्ट्रिंग. ओके, स्ट्रिंग म्हणजे काय आहे? जिथे आपण कॅरेक्टर परफॉर्म करणार आहे, कॅरेक्टरने लिहिणार आहे, त्याला आपण म्हणतो स्ट्रिंग म्हणत असतो. ओके, स्ट्रिंगचे खूप सारे आपण आपल्याकडे काय आहेत, तर माय एसक्यूएल स्ट्रिंगचे डेटा टाईप्स कोणते आहेत, तर कॅरेक्टर आहे. ओके, व्हॅर कॅर आहे. ओके, देन आपल्याकडे बायनरी आहे, खूप सारे आहे. ओके, मोस्ट ऑफ द टाइम. ओके, दिस माइट बी युअर इंटरव्ह्यू क्वेश्चन ऑल्सो. व्हॅर कॅर आहे. टायनी टेक्स्ट पण आहे आपल्याकडे, टायनी टेक्स्ट पण म्हणतात. ओके, नुसतं टेक्स्ट पण आहे. ओके, बट द मोस्ट इम्पॉर्टंट इज ऑनली दिस 2, कॅरेक्टर आणि व्हॅर कॅर. ओके, सो कॅरेक्टर आणि व्हॅर कॅरमधला फरक मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही कॅरेक्टर यूज करतात,
ओके, वेन एव्हर यू आर युझिंग कॅरेक्टर, याच्यामध्ये फक्त 0 to 255 कॅरेक्टर्स मावतात. ओके, अँड वेन यू आर युझिंग व्हॅरकॅरमध्ये 0 to 65535 एवढे कॅरेक्टर्स मावू शकतात. येस, क्लिअर द थिंग्स. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅरेक्टर अँड व्हेरिएबल कॅरेक्टर व्हॅरकॅर? समजलं इथपर्यंत स्ट्रिंग डेटा टाईप काय आहे? येस, नो, एनी कन्फ्युजन, एनी डाऊट? येस, No, sir. Clear. Yes. ओके. Can you repeat again? येस प्रज्ञा. Can you repeat again? येस येस आय कॅन. ओके, सो स्ट्रिंग हा डेटा टाईप आहे माझ्याकडे. स्ट्रिंगमध्ये खूप सारे टाईप्स आहे. काही आहे कॅरेक्टर, काही आहे व्हॅरकॅर, काही आहे बायनरी, काही टायनी टेक्स्ट, काही टेक्स्ट आहे. ओके, सो कॅरेक्टर आणि व्हॅरकॅर हे वाईडली यूज, आपण हे दोनच यूज करतो नेहमी. ओके, कॅरेक्टर्समध्ये किती कॅरेक्टर्स मावतात? तर 0 to 255 एवढेच कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये येतात. ओके, व्हॅरकॅरमध्ये तसं नाही आहे. व्हॅरकॅर हा वाईडली यूज आहे, त्यामुळे 0 to 65535 एवढे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. म्हणजे मला बघा, नाव लिहायचं आहे माझ्या डेटाबेसमध्ये, एखादं नेम लिहायचं आहे. ओके, आणि एखादं खूप मोठं नाव आहे. ओके, 1000 कॅरेक्टर्सचं नाव आहे. ओके, तर मी काय यूज करेल? कॅर यूज करेल का व्हॅरकॅर यूज करेल? Varkar? डेफिनेटली व्हॅरकॅर यूज करेल. ओके, बिकॉज माझं जे नाव आहे खूप मोठं आहे. ओके, त्यामुळे ते 255च्या मध्ये मावत नाहीये, त्याला मेमरी जास्त लागते. सो आय विल यूज व्हॅरकॅर. ओके, नाव नेक्स्ट वन. ओके, सो दुसरा टाईप जो आहे माझा न्यूमेरिक आहे. काय आहे? न्यूमेरिक. सॉरी, आय विल चेंज द पेन. न्यूमेरिक. ओके, न्यूमेरिक डेटा टाईप तुम्ही बघू शकता. न्यूमेरिकमध्ये खूप सारे आहे. कोणते आहे? बीट आहे माझ्याकडे. ओके, टायनी टेक्स्ट आहे. टायनी टेक्स्ट नाही, सॉरी, टायनी इंटीजर. ओके, नुसता इंटीजर आहे माझ्याकडे. ओके, देन आय हॅव INT इंटीजर पण आहे माझ्याकडे. ओके, मीडियम इंट पण आहे माझ्याकडे. खूप सारे डेटा टाईप्स आहे. ओके, हे तर मी जस्ट लिहिले की त्याचे 15-20 डेटा टाईप्स आहे. ओके, बट द वाईडली अँड द मोस्ट इज युजेबल इज युअर दिस ओनली. प्रज्ञा, गो ऑन म्यूट प्लीज. Yes. Yes, there is something. Voice is breaking actually. So integer is your data type. Okay, इंटीजर मध्ये खूप आपण हाच यूज करतो इंटीजर. सो इंटीजर कुठून कुठपर्यंत घेतो? सो -21474834648 पासून तर 21474834647 एवढे नंबर्स, इथपर्यंत नंबर्स तुम्ही इंटीजरमध्ये टाकू शकतात. समजा कोणाचा मोबाईल नंबर 150 डिजिट असताना 150 डिजिट असेल, तो सुद्धा याच्यामध्ये येऊन जाईल. येस, सो यू कॅन पुट एनिथिंग इन दिस इंटीजर. ओके, सो येस, स्ट्रिंग झालाय, इंटीजर झालाय. आता आपण तयार करणार आहोत आपला टेबल. ओके, सो फॉर द टाइम बिंग आय विल शो यू हाऊ टू क्रिएट अ टेबल. हिअर वी आर. येस, इज स्क्रीन विजिबल? स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, sir. बघा, हिअर वरती काय आहे, मी तुम्हाला काहीतरी सिंटॅक्स लिहून ठेवला आहे. दिसतंय? मे बी कदाचित ते छोटं दिसत असेल. आय विल जस्ट, आता दिसतंय थोडं, आता क्लिअर दिसेल, थोडं ब्रॉड दिसेल. येस, सो सिंटॅक्स आहे क्रिएट टेबल. टेबल नेम लिहायचं आहे. ओके, सो मी खाली लिहितो जरा इथे. ओके, क्रिएट. ओके, बिफोर दॅट, ओके, इथे खूप सारे डेटाबेस आहे. ओके, त्याच्यापैकी मला स्टुडंटच वापरायचं आहे. ओके, सो मग तुम्ही दोन गोष्टीने हा सिलेक्ट करू शकतात. क्लिक ऑन राईट क्लिक. ओके, सेट ॲज अ डिफॉल्ट स्कीमा, याला सेट करा डिफॉल्ट स्कीमा. अदरवाईज तुम्ही यायचं आहे यूज स्टुडंट. तुम्हाला जो डेटाबेस वापरायचा आहे, ओके, तर त्याला तुम्हाला काय लिहावं लागतं आधी? बघा, माझ्याकडे 100 डेटाबेस मी तयार केले, स्टुडंट, न्यू स्टुडंट, हे ते. ओके, पण त्याचा मला स्टुडंटमध्येच टेबल तयार करायचे आहे. सो आय विल यूज स्टुडंट. इथे सिलेक्ट करायचं आहे. वरती हा जो तुम्हाला ॲरो दिसतो आहे, सॉरी, हा सिम्बॉल दिसतोय, सो जस्ट क्लिक ऑन इट. सो इट विल यूज ऑनली स्टुडंट. मग स्टुडंटमध्येच हा काय होणार आहे? हायलाईट होऊन जाईल आणि इथेच माझे सगळे टेबल्स तयार होतील. ओके, सो लेट्स क्रिएट अ टेबल. ओके, सो फॉर द क्रिएशन ऑफ टेबल, ओके, आय विल राईट क्रिएट टेबल. ओके, पुढे मी असं लिहिलं की मला टेबल नेम लिहायचं आहे. ओके, सो डेटाबेस नेम माझं स्टुडंट आहे. ओके, सो मी त्याच्यामध्ये लिहितो पर्सनल.
ओके, टेबल नेम काय आहे माझं, पर्सनल. ओके, नाव आता बघा काय लिहायचं मला, कॉलम 1 आणि त्याचा डेटा टाईप. ओके, सो कॉलम 1 काय आहे माझा, स्टुडंटचं काय राहणार आहे, आय डी राहणार आहे. ओके, सो आय डी हा कसा असतो माझा, इंटीजर असतो. ओके, म्हणून मी याला काय लिहितो, इंटीजर. कळलं, आय डी हा माझा कॉलम नेम आहे, डेटा टाईप माझा इंटीजर आहे. देन आय हॅव पुट कॉमा. ओके, सो वन्स आय पुट द कॉमा हियर. ओके, हे थोडं डाऊन करतो सो यू कॅन सी इट क्लिअरली विजिबल. ओके, स्टुडंट नेम. ओके, नेम असणार आहे, नेम कसं असणार आहे, कॅरेक्टर्समध्ये आहे, बरोबर. सो आय विल यूज व्हॅर कॅर. ओके, व्हॅर कॅरच्या नंतर मला द्यावं लागणार आहे की किती कॅरेक्टर, मॅक्झिमम मला घ्यायचे 50 कॅरेक्टरपर्यंत स्टुडंटचं नाव असणं अपेक्षित आहे. सो आय एम रायटिंग 50 इन द ब्रॅकेट. मी ते 1000 लिहितो. ओके, 1000. याचा अर्थ काय होतो, सो 1000 पर्यंत तो स्टुडंटचं नेम ॲक्सेप्ट करेल. ओके, सो मी इथे लिहितो ओनली 10, म्हणजे फक्त 10 डिजिट, नॉट डिजिट, 10 कॅरेक्टर्स. इट विल ॲक्सेप्ट ओनली 10 कॅरेक्टर. सो फॉर बेटर आय विल राईट 50. ओके, 50 कॅरेक्टर त्याने ॲक्सेप्ट करायला हवे, एवढं मी लिहितो. देन यू हॅव टू पुट कॉमा. येस, नाव स्टुडंटचं काय राहणार आहे अजून, बर्थ डेट, BIRTH डेट. बर्थ डेट घेतो स्टुडंटसाठी. ओके, त्याला डेट नावाचा डेटा टाईप आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये टाकतो. ओके, अंटिल अँड अनलेस यू डू नॉट राईट डेटा टाईप, डेटा टाईप जर तुम्ही लिहिणार नाही, ओके, इट विल नॉट क्रिएट युअर टेबल. टेबल क्रिएट होणार नाही. सो कॉलम नेम आणि त्याचा डेटा टाईप हा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो स्टुडंटकडे फोन पण असतात, म्हणून मी त्याचा फोन नावाचा एक टेबल तयार होईल. ओके, फोन नंबर कसे आहे, ओके, त्याला व्हॅरकॅरमध्ये टाकतो. ओके, व्हॅरकॅर जे आहे मी घेतो त्याचे 10. ओके, 10 नंबरच मला स्टुडंट मोबाईल नंबरचे 10च, त्याच्यामुळे 10 नंबर. ओके, स्टुडंटमध्ये खूप सारे आहे म्हणून जेंडर पण घेतो. ओके, मेल फिमेल जेंडर. जेंडरमध्ये मी लिहितो व्हॅरकॅर. व्हॅरकॅरमध्ये मी इथे लिहितो फक्त 1. इट मीन्स दॅट M फॉर मेल, F फॉर फिमेल. ओके, अँड आय एम कम्प्लिटिंग माय डेटाबेस. ओके, सॉरी, टेबल. येस, इथपर्यंत काही डाऊट आहे का, टेबल कसा लिहिला आहे मी, वरची क्वेरी कशी दाखवली तुम्हाला त्या पद्धतीने लिहिला होता. येस, ॲनी कन्फ्युजन, ॲनी डाऊट, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. टेबल कसा क्रिएट करायचा आहे, क्रिएट टेबल, टेबल नेम, मग तुम्हाला जे कॉलम त्याच्यात ॲड करायचं असेल त्याचं नाव आणि डेटा टाईप. समजलं. येस, प्रज्ञा, प्रितेश, सागर, प्रियंका, ज्योती मॅम, नचिकेत. Yes, yes. ओके, सो याला परफॉर्म कसं करायचं, याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे क्लिक करायचं आहे. ओके, सो तुमचा क्रिएट हा जो टेबल आहे, ओके, हा क्रिएट झालाय का नाही, ओके, खाली बघूयात. येस, बघा रेड टिक आला, रेड नाही, हा ओके टिक आला आहे. ओके, सो क्रिएट टेबल, इट हॅज क्रिएटेड युअर टेबल. आता मला बघायचं आहे की खरंच झाला आहे का नाही. ओके, ओके, सो इथे लेफ्ट साईडला तुम्ही रिफ्रेश करा, एकदा रिफ्रेशवर क्लिक करायचं आहे. ओके, बघा टेबलमध्ये पर्सनल नाव दिसते सगळ्यांना. येस, कॅन यू सी दिस नेम, पर्सनल. येस, Yes, नो. Yes. ओके, सो पर्सनल नावाचा माझा टेबल तयार झाला आहे. सो या पर्सनलच्या पुढे बघा हे 3 डॉट आहे. ओके, आय डॉट आहे, इथे तुम्ही केल्यावर तुम्हाला सगळं कळणार आहे की याच्यामध्ये डेटा सगळे इन्फॉर्मेशन कळते. ओके, हा शेवटचा जो आहे टेबल सारखा सिम्बॉल, वन्स यू क्लिक ऑन इट, जेव्हा तुम्ही याच्यावर क्लिक करता तुम्हाला टेबल दिसतो. बघा टेबल दिसतोय, आय डी, नेम, बर्थ डेट, फोन, जेंडर. सो हा टेबल आपण तयार केला आहे. इथपर्यंत काही ही क्वेरी यूज केली मी. ओके, आणि कोणता टेबल तयार केला, तर हा टेबल तयार केला आहे. इथपर्यंत काही कन्फ्युजन, काही डाऊट्स, टेबल कसा तयार करायचा. येस, Clear, sir. ओके, मी काय, ओके, नो. आता मी काय करतो, याच्यानंतर मी दुसरं तयार करतो. ओके, अजून एक टेबल तयार करून दाखवतो. ओके, पण मला आता स्टुडंट वापरायचा नाही आहे. बघा हा स्टुडंट डेटाबेस हायलाईट झाला कारण आपण तो वापरतोय. ओके, मला न्यू स्टुडंट वापरायचा आहे डेटाबेस. ओके, केव्हा मला दुसरा डेटाबेस तयार करतो मी, क्रिएट डेटाबेस. ओके, डेटा PAS, क्रिएट डेटाबेस. डेटाबेसचं नाव लिहावं लागते इथे. मी तो टेस्टिंग. ओके, टेस्टिंग नावाचा जे आहे हा डेटाबेस माझा तयार व्हायला हवा. ओके, सो मी याला सिलेक्ट केलं आणि परफॉर्म केलं, क्लिक केलं. ओके,
सो इथे रिफ्रेश केलं आहे. ओके, बघा तुम्ही खाली बघू शकता टेस्टिंग नावाचा माझ्याकडे काय तयार झाला आहे, एक डेटाबेस तयार झाला आहे. ओके, अँड तुम्हाला आता माझा हा जो स्टुडंट आहे हा सध्या वापरत आहे. ओके, हा डेटाबेस मी वापरतोय. बट इफ यू वॉन्ट टू यूज टेस्टिंग और इफ यू वॉन्ट टू यूज दिस न्यू स्टुडंट डेटाबेस, काय क्वेरी लिहितो आपण त्याच्यासाठी, यूज आणि टेबल नेम, डेटाबेस नेम. ओके, सो मी लिहितोय यूज टेस्टिंग. ओके, टेस्टिंग. सो जेव्हा तुम्ही परफॉर्म करता यूज टेस्टिंग, मग तोच डेटाबेस यूज होत असतो. सो आय विल जस्ट क्लिक ऑन इट. सो टेस्टिंग नावाचा माझा सिलेक्ट झाला आहे डेटाबेस. ओके, सो आता नेक्स्ट, आता याच्यामध्ये टेस्टिंगमध्ये मला एक काय लिहायचं आहे, एक टेबल लिहायचं आहे. ओके, सो इझी. ओके, टेस्टिंगमध्ये मी काय लिहितो, क्रिएट टेबल. ओके, ह्या तुमचा सिंटॅक्स आहे, क्रिएट टेबल. ओके, देन यू हॅव टू यूज टेबल नेम. आय विल राईट प्रॉडक्ट. ओके, प्रॉडक्ट नावाचा माझा काहीतरी टेबल नेम आहे. ओके, देन आफ्टर दॅट, ओके, सो क्रिएट प्रॉडक्ट क्रिएट केला आहे. प्रॉडक्टचं काय असणार आहे, प्रॉडक्ट आय डी. मग सो PID. ओके, कशात असणार आहे ते, इंटीजरमध्ये, इंटीजर. देन आय हॅव टेकन दिस कॉमा. ओके, प्रॉडक्टचं काहीतरी नेम पण असेल, बरोबर, P नेम. ओके, सो प्रॉडक्ट नेम आहे. ओके, प्रॉडक्ट नेम VARCHAR घेतो मी, VARCHR. प्रॉडक्ट नेम मे बी कदाचित 10 डिजिटपर्यंत त्याला मी रेस्ट्रिक्शन लावतो की फक्त 10 डिजिट. इट शुड हॅव ॲक्सेप्टेड ऑनली फर्स्ट, 10 डिजिट ओनली, नॉट फर्स्ट, ओनली 10 डिजिट. सो P नेम इज देअर. ओके, P नेम. नाव नेक्स्ट, प्रॉडक्ट कंपनी, P कंपनी. येस, P कंपनी. VARCHAR मध्ये कंपनीचं नाव पण 10 पर्यंतच घेतो मी. ओके, देन आय हॅव टेकन P कंपनी. झालं. प्रोडक्टची प्राईस पण असते प्रोडक्टला. सो आय विल टेक दॅट फॉर इंटीजर. ओके, इंटीजरमध्ये घेतो ती प्राईस. ओके, देन आय विल, येस, बस एवढं खूप झालंय. ओके, येस. टेबल क्रिएट कसा करायचा याच्याबद्दल काही कन्फ्युजन आहे का? हा टेबल इथे सिलेक्ट केला, ॲक्शन परफॉर्म केली. ओके, टेबल क्रिएट झाला आहे का, इथे रिफ्रेशवर क्लिक केलं आहे. ओके, बघा टेस्टिंगमध्ये टेबलमध्ये वन्स यू आर क्लिक ऑन दॅट, बघा प्रॉडक्ट नावाचा टेबल इथे क्रिएट झालेला दिसतोय. येस, कॅन यू सी दॅट प्रॉडक्ट, बघा प्रॉडक्ट नावाचा टेबल क्रिएट झाला इथे. येस, एनी कन्फ्युजन, एनी डाऊट, एनी क्वेश्चन्स, टेबल कसा क्रिएट करायचा? क्लिअर. येस, मध्ये पहिला कॉलम ब्लँक का आला, कुठला? हा का, पहिला कॉलम, हे आपले इंडेक्स आहे. जसं आपल्याकडे सिरियल नंबर असतो ना, 1 2 3 4, तशा पद्धतीने हे तुम्हाला येईल. ओके, सो असं येणार आहे. ओके, सो इथपर्यंत क्लिअर आहे का? येस, प्रियंका, प्रज्ञा, ज्योती मॅम. Yes, sir. येस, ओके, ग्रेट. सो प्रॉडक्ट नावाचा मी डेटाबेस नाही, टेबल तयार केला होता. ओके, सो तुम्ही बघू शकता इथे आपण तयार केले सगळ्या गोष्टी. ओके, सो मी काय करतो, हा टेस्टिंग जो आहे हा यूज नाही करत मी. परत माझा स्टुडंट टेस्टिंग यूज करत होता, तर मला स्टुडंट डेटाबेस यूज करायचा आहे. 2 प्रकारे तुम्ही हा करू शकतात. एकतर याच्यावर लेफ्ट क्लिक करा, राईट क्लिक करा आणि दिस सेट डिफॉल्ट स्कीमा ह्याच्यावर क्लिक करा. आयदर तुम्ही दुसरं काय करू शकता, तुम्ही लिहू शकता यूज डेटाबेस नेम, कोणता डेटाबेस वापरायचा आहे त्याचं नाव लिहायचं आहे, यूज स्टुडंट. सो यूज स्टुडंट सेमीकॉलन. ओके, याला मी सिलेक्ट केलं आहे, परफॉर्म केलं आहे. आता स्टुडंट सिलेक्ट झाला म्हणजे काय, आता जे काही टेबल मी याच्यानंतर लिहिणार आहे ते सगळे कुठे स्टोअर होतील, स्टुडंट नावाच्या डेटाबेसमध्ये स्टोअर होतील. येस, क्लिअर. इथपर्यंत क्लिअर आहे का? ओके, देन आय कॅन शो यू हाऊ टू इन्सर्ट व्हॅल्यूज इन द टेबल. टेबल तर क्रिएट करून घेतले मी. ओके, बघा हा टेबल जो आहे माझा स्टुडंट नावाचा डेटाबेस आहे हा. ओके, याच्यामध्ये हा टेबल आहे पर्सनल. ओके, पर्सनलमध्ये तुम्ही बघा हा माझा टेबल आहे. ओके, मी याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून बघतो ह्याच्यामध्ये खरंच व्हॅल्यू आहे का नाही. ओके, लेट अस सी. ओके, सो फॉर द टाइम बिंग, ओके, इफ यू वॉन्ट टू पुट द व्हॅल्यूज इन द टेबल, ओके, त्याच्यासाठी माझ्याकडे काय आहे तर तुम्हाला दाखवतो. ओके, सो त्याच्यासाठी यू हॅव टू राईट इन्सर्ट इनटू. ओके, काय लिहायचं आहे, इन्सर्ट इनटू. देन यू हॅव टू राईट टेबल नेम. ओके, ज्या टेबलमध्ये तुम्हाला व्हॅल्यूज पुट करायच्या आहे त्याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला कॉलम नेम लिहायचे आहे.
कॉलम 1, ओके, कॉलम 2, कॉलम 3, कॉलम 4 या पद्धतीने. ओके, इथपर्यंत लिहिल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यूज लिहायचे आहे. आता बघा, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. ओके, बघा पर्सनल जेव्हा तुम्ही टेबल बघणार, पर्सनलमध्ये कोणते कोणते कॉलम आहे, आय डी आहे, नेम आहे, बर्थ डेट, फोन, जेंडर, दीज आर माय कॉलम. हे सगळे माझे कॉलम्स आहे. ओके, सो मला यांच्या पद्धतीने तिथे लिहायचे कॉलमचे नावं, आय डी, फोन नंबर, जेंडर, नेम, मोबाईल नंबर. ओके, सो आणि व्हॅल्यूज. ओके, व्हॅल्यूज मला इथे लिहायचे आहे. व्हॅल्यूजमध्ये काय काय येणार आहे, व्हॅल्यू 1, ओके, कॉमा व्हॅल्यू 2, ओके, कॉमा व्हॅल्यू 3. ज्यावरती कॉलम्स वापरता आहे त्यांच्या व्हॅल्यू तुम्हाला काय खाली परफॉर्म करायचं आहे, खाली लिहायच्या आहे. खूप सोपं आहे. ओके, सो हा तुमचा सिंटॅक्स आहे. येस, आय विल राईट हाऊ टू इन्सर्ट व्हॅल्यूज इन युअर टेबल. ओके, माझा टेबल काय आहे, पर्सनल. ओके, मी तर त्याच्याबद्दल लिहितो. ओके, सो पर्सनल जे आहे हे रफ करून टाकतोय, डिलीट करतोय. सो व्हॉट इज माय क्वेरी, insert into then you have to write table name. Table name काय आहे माझा, anyone? Yes, anyone, what is my table name? Second table, second database. Yes, बघा हायलाइट स्टुडंट आहे, स्टुडंट मधलाच लिहितोय मी. व्हॉट इज माय टेबल नेम, पर्सनल. पर्सनल. personal, टेबल नेम लिहायचं आहे पर्सनल, इथं ब्रॅकेट पुट करायचं आहे. आता या टेबलमध्ये कोणते कोणते कॉलम आहे ते त्याच सिक्वेन्समध्ये तुमचे आले पाहिजे. ओके, सो आता मला आठवत तर नाही कोणते कॉलम आहे. ओके, कोणता आहे, आय डी आहे. ओके, आय डी कॉमा, देन आय हॅव नेम, बर्थ डेट. ओके, नेम, बर्थ डेट. बघा, सो एन कॅपिटल आहे किंवा एन स्मॉल आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. बर्थ डेटमध्ये स्पेस आहे किंवा अंडरस्कोर आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज इट इज अ केस सेन्सिटिव्ह. जर कॉलम नेम चुकलं तर डेटाबेसमध्ये एंट्री होणार नाही, एरर येईल मला काहीतरी. बघा, बर्थ डेटचा बी कॅपिटल आहे, स्मॉल आहे आणि मी इथे चुकीने कॅपिटल घेतला, सो इट शुड नॉट हॅपन. बर्थ डेट. ओके, अजून काय होतं माझ्याकडे दुसरा नाम, त्याचा फोन आणि जेंडर. ओके, दोघी स्मॉल आहे, PHONE, फोन, देन आय हॅव जेंडर. ओके, सो कॉलम नेम लिहायचं आहे. सगळ्यात पहिले डेटाबेसचं नाव द्यायचं आहे आणि यू हॅव टू राईट युअर कॉलम्स नेम. ओके, येस, क्लिअर. देन आय हॅव टू राईट व्हॅल्यूज. ओके, थोडं अजून ब्रॉड करतो म्हणजे ते दिसेल. ओके, व्हॅल्यूजमध्ये मला पुट करायचं आहे माझ्या व्हॅल्यूज. ओके, सगळ्यात पहिले माझा कॉलम नेम आहे आय डी. ओके, आय डी मी पुट करतो 1. देन आय हॅव इन्सर्ट कॉमा करायचं आहे. देन आय हॅव टू राईट अ नेम. ओके, नेम आहे व्हॅरकॅर, त्यामुळे त्याला तुम्हाला हे कोटमध्ये लिहावं लागेल, डबल कोटमध्ये. ओके, सो आय विल राईट अ नेम राम. येस, राम. देन बर्थ डेट तुम्हाला त्याची लिहायची आहे. ओके, सो यू हॅव टू राईट बर्थ डेट फॉर दॅम. ओके, 1992. ओके, याला डेट याच्यामध्ये घेतलं आहे मी. ओके, डेटा टाईपमध्ये डेट. सो 1992. देन यू हॅव टू राईट 02. ओके, देन युअर 16. ओके, हा कोणता फॉर्मॅट आहे तर हा YYMM आणि DD हा ह्या फॉर्मॅटमध्ये ॲक्सेप्ट करतो. ओके, देन यू हॅव टू राईट फोन नंबर. आय थिंक फोन नंबर पण याच्यातच घेतले आहे, वायर कॅरमध्येच घेतले आहे. ओके, नो इश्यूज. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 0. ओके, 10. देन आय हॅव टेकन जेंडर. ओके, जेंडर जे आहे मेल. ओके, सो दिस इज कम्प्लीट. ओके, हे कम्प्लीट झालं आहे. ओके, काय करायचं आहे, इन्सर्ट इन टू पर्सनल. ओके, त्याच्यानंतर कॉलम नेम सगळे आले पाहिजे तुमचे. ओके, 1 by 1 सिक्वेन्शियली, आणि जे कॉलम आहे त्याच पद्धतीने तुमच्या व्हॅल्यूज आल्या पाहिजे. येस, इथपर्यंत कळलं आहे? कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन, काही इश्यू? येस, नो, एनीवन? नो सर, क्लिअर. ओके, सो आता मी चेक करतो की ही व्हॅल्यू तिथे जाते का टेबलवर. याला सिलेक्ट केलं आणि परफॉर्म केलं आहे. ओके, सो लेट अस सी खाली काय आलेलं आहे. ओके, सो इन्सर्ट झाला आपला टेबल. ओके,
चेक करतो इथे एकदा जाऊन रिफ्रेश करायचं आहे. ओके, पर्सनलवर मी टेबलवर क्लिक केलं. येस, हिअर दिस इज. ओके, यू कॅन सी. ओके बघा, सो आय डी आला 1, नेम आला राम, बर्थ डेट आली, फोन नंबर आला आणि त्याचा जेंडर आला. येस, आय होप दिस इज क्लिअर फॉर एव्हरी वन. हाऊ टू इन्सर्ट व्हॅल्यूज इन द टेबल. क्लिअर आहे का? Yes, sir. येस. व्हॉट अबाउट अदर्स? प्रियंका, प्रज्ञा, सागर, नचिकेत, Yes, येस, sir. प्रितेश. येस, क्लिअर. सी, व्हेरी Yes, sir, सिम्पल. clear. येस येस. काही डाऊट असतील तर विचारा. बघा, हिअर वी आर. सॉरी. सो सिम्पल फॉर्मॅट आहे माझ्याकडे. इन्सर्ट इन टू, देन यू हॅव टू राईट युअर टेबल नेम. तुमचा टेबल नेम लिहायचा आहे इथे. ओके, ज्या टेबलमध्ये मग माझ्याकडे 5 टेबल असतील. ओके, सो त्या डेटाबेसला कळायला हवं की ह्या युजरला कोणत्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करायचा आहे. सो टेबल नेम. ओके, देन यू हॅव टू राईट युअर कॉलम नेम. तुमचे कॉलम नेम लिहायचे आहे. ओके, व्हॉट आर द कॉलम नेम्स जे तुमच्याकडे टेबलमध्ये क्रिएट केले होते ना आधी आपण, तेच लिहायचे आहे. ओके, सो कॉलम नेम लिहिल्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे व्हॅल्यूज. ओके, बघा, कॉलम नेम तुम्ही जर उलटे लिहिले म्हणजे आय डी आधी होता आणि तुम्ही नेम 2 नंबरवर होता, तुम्ही नेमला 1 नंबरवर केलं आणि आय डीला 2 नंबरवर केलं. ओके, इट विल नॉट ॲक्सेप्ट. मे बी इट विल गिव्ह यू एरर. ओके, सो किंवा तो काय करणार आहे, आय डीची जागी राम घेऊन घेईल. ओके, आणि नेमची जागी 1 घेऊन घेईल. पण ऑलरेडी मी त्याला सांगितलं आहे की आय डी शुड बी इंटीजर, म्हणून तो राम हा हे ॲक्सेप्ट करणार नाही, कारण ते इंटीजर व्हॅल्यू नाही आहे, ती कॅरेक्टर व्हॅल्यू आहे. ओके, सो जसे कॉलम नेम आहे तसंच तुम्ही इथे लिहायचं आहे. ओके, आणि त्याच पद्धतीने व्हॅल्यूज पण तुम्हाला इथे लिहायच्या आहे. ओके, सो हे झालं पर्सनलमध्ये. ओके, अजून मी एक टेबल तयार केला होता टेस्टिंगचा. ओके, तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला टेस्टिंगमध्ये प्रॉडक्ट नावाचा एक टेबल आहे. बघा, हा प्रॉडक्ट दिसला. त्याच्यामध्ये काय आहे, PID, प्रोडक्ट ID, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट कंपनी आणि प्राइस. आता मला याच्यामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करायचे आहे. ओके, सो एनीवन, कोण सांगू शकतं मला, हाऊ शुड आय डू दॅट? येस, एनीवन वुड लाईक टू टेल मी द सिंटॅक्स? बघा, आता यूज Yes. म्हणावं लागेल, यूज टेस्टिंग. येस, परफेक्ट. सगळ्यात पहिले मला यूज करावा लागेल तो, त्यामुळे लिहायचं यूज. ओके, यूज टेस्टिंग, कारण टेस्टिंग नावाचा माझा काय आहे, डेटाबेस आहे. सो मी याला काय करतो, परफॉर्म करतो. यूज टेस्टिंग. बघा, टेस्टिंगवर क्लिक केल्यानंतर टेस्टिंग लगेच काय झालं आहे, हायलाईट झालं आहे. ओके, देन नेक्स्ट वन, Insert into. राईट. इन्सर्ट इन टू. बोला, टेबल नेम काय आहे मी तुम्हाला दाखवतो. याचा टेबल नेम आहे प्रॉडक्ट. सो इन्सर्ट इन टू प्रॉडक्ट. प्रॉडक्टमध्ये इन्सर्ट करायचं आहे. ओके, मला माझं इथं तर टेबल नेम लिहायचं आहे. टेबल नेम कोणते आहे, PID, P नेम, P कंपनी. सो PID, P नेम, P कंपनी. नेक्स्ट, ओके सॉरी, COMPANY कंपनी. ओके, अजून एक आहे काहीतरी कॉलम, प्राइज. ओके, बघा, समजा मी इथे P सगळे कॅपिटल केले आणि ऑलरेडी टेबलमध्ये स्मॉल आहे. ओके, सो इट विल थ्रो मी एरर. तर मला काय येणार आहे, एरर येणार आहे. सो जसे तुम्ही, इट इज अ केस सेन्सिटिव्ह ॲक्च्युली, हे खूप केस सेन्सिटिव्ह असतं. ओके, सो जसं तुम्ही लिहिता तिकडे, ओके, टेबल तुमची कॉलम नेम, तसेच तुम्हाला कॉलम नेम इथे लिहायचे आहे. सो PID, P नेम, P कंपनी, प्राइस इथे कंप्लीट केलं मी. ओके, देन हिअर वी आर Value. व्हॅल्यूज. ओके, व्हॅल्यूजमध्ये आपण काय लिहिणार आहे, जे कॉलम वरती अवेलेबल आहे त्यांचंच लिहायचं आहे. PID 1 घेतो PID साठी. प्रॉडक्ट नेम मे बी कदाचित TV लिहितो मी, प्रॉडक्ट TV आहे माझा. ओके, देन आय हॅव कंपनी, प्रॉडक्टची कंपनी लिहितो मी सॅमसंग. ओके, देन आय हॅव प्राइस. ओके, प्राइस जे आहे, प्राइस लिहितो मी 10, 50, 1, 2, 3, 50,000. ओके, सो हे काय केलं आहे मी आता, प्रॉडक्ट ID, प्रॉडक्ट नेम, प्रॉडक्ट कंपनी, प्राइस हे माझे कॉलम नेम होते. त्याच पद्धतीने मी माझ्या व्हॅल्यूज कंप्लीट केल्या. ओके, डू नॉट फॉरगेट टू गिव्ह सेमी कॉलन. शेवटी तुम्ही सेमी कॉलन द्यायला विसरू नका. ओके, अदरवाईज इट विल नॉट वर्क. हे सिलेक्ट केलं कारण मला एवढंच रन करायचं आहे. ओके, त्यामुळे तेवढं सिलेक्ट केलं आणि ते परफॉर्म केलं. ओके, सो खाली बघू शकता तुम्ही एक ओके टिक आला आहे. इट मीन्स दॅट माझा टेबल क्रिएट झालेला आहे. याला रिफ्रेश करायचं आहे फक्त, बाकी काही नाही. ओके, सो प्रॉडक्टमध्ये मी गेल्यावर बघ, ओके, यू कॅन सी कॉलम्स. बघा, लेफ्ट साईडला मी दाखवतो. बघा, कॉलम्स आहे, PID आहे. ओके, आय वॉन्ट टू चेक दिस टेबल, क्लिक हिअर. ओके, येस, हिअर इट इज
PID 1, product name TV, product company Samsung, price is 50,000. येस. इन्सर्ट इंटू कळलं का? डेटाबेस क्रिएट कसा करायचा, त्याच्यामध्ये टेबल कशी क्रिएट करायचे, कोणता स्कीमा वापरायचा आहे ते बघायचं आहे. ओके, डेटाबेस कोणता वापरायचा तो ठरवायचा. देन यू हॅव टू इन्सर्ट इंटू व्हॅल्यूज. ओके, कळलं? इझी. Yes, yes. ओके, ग्रेट. येस, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? याच्यामध्ये काही कन्फ्युजन, काही डाऊट? येस. No, sir. ज्योती, प्रज्ञा, प्रियंका, प्रितेश, नचिकेत, अनिरुद्ध, सागर, No, sir. क्लिअर एव्हरीथिंग? ओके. पण मला काय इश्यू होतोय, ओके, दरवेळेस मला ही एक एक डेटाबेसमध्ये मला एक एक नाव हे इन्सर्ट करावं लागतंय. ओके, असं नाही काही होऊ शकत का की मी ॲट अ टाइम 10 एंट्रीज टाकून देतो डेटाबेसमध्ये. ओके, मला प्रत्येक वेळेस लिहायचं इच्छा नाही होते. ओके, मला काही खूप कंटाळा येतोय. मग मी काय करणार आहे? ओके, सो मी ह्याच तुम्हाला दाखवतो की ॲट अ टाइम एंट्रीज कशा टाकायच्या कॉलम्समध्ये. ओके, मी काय केलं तेच लिहिलं, सिम्पल, काहीच वेगळं केलं नाही आहे. ओके, मी काय लिहिलं, इन्सर्ट इंटू, ओके, प्रॉडक्ट, PID, P नेम, P कंपनी, प्राईस, व्हॅल्यूज. ओके, आणि ह्या व्हॅल्यूज काय आहे, मी काय करतो, याला मी खाली आणतो. ओके, आणि इथं मी परत काहीतरी लिहितो, 2 लिहितो. ओके, सॉरी, आता हे तर रन झालं आहे वरचं ॲक्च्युली. ओके, हे सॅमसंग. ओके, इथे 2 लिहितो. TVच्या ऐवजी मी इथे लिहितो फ्रीज. फ्रीज लिहिलं, सॅमसंग काढून टाकतो मी. ओके, सॅमसंगच्या ऐवजी सॉरी काय ना, एखादी कंपनीचं नाव सांगा. फ्रीज कंपनी LG. LG. हां, LG 50,000ला मी 5,000 करतो. ओके, नेक्स्ट. ओके, हिअर वी आर. 3 नंबरची एंट्री घेतो. ओके, मला आता एखादा प्रॉडक्ट लिहायचा आहे. फ्रीज झालं, TV झालं, काय होऊ शकतं अजून? मोबाईल. ओके, मोबाईल घेतो मी इथे. देन मोबाईल मला कंपनी लिहायची आहे, ओप्पो. ओके, देन प्रॉडक्ट झालं, कंपनी झाली, देन प्राईस. ओके, 20,000. ओके, देन कॉमा द्यायचा आहे कारण डिफरंट परत तुम्ही खूप साऱ्या एंट्रीज टाकतोय ना, सो यू हॅव टू सेग्रिगेट देम बाय कॉमा. ओके, फोर्थ प्रॉडक्ट ID. फोर्थमध्ये फ्रीज झाला, मोबाईल झाला, TV झाला, अजून काय आहे आपल्याकडे? कोणतं प्रॉडक्ट घेऊ शकतो आपण? बायसिकल, BICYCL, बायसिकल घेतो. ओके, बायसिकल कंपनी आहे का एखादी आपल्याकडे? ओके, जाऊ द्या, ABC लिहितो, त्याच्याऐवजी काहीच फरक पडत नाही आपल्याला. ओके, देन आय एम टेकिंग दिस बायसिकल प्राईस 10, 1, 2, 3, 10,000. ओके, बघा तुम्ही लक्ष द्या. ओके, जेव्हा मी कॅरेक्टर्स लिहितो, हे कॅरेक्टर्स मी डबल कोटमध्ये लिहितो, आणि जेव्हा मी नंबर्स लिहितो त्याच्यासाठी मी काही कोट यूज करत नाही. मग हे डबल इन्व्हर्टेड कॉमा जे आहे ते यूज करत नाही. ओके, सो जेव्हा तुम्ही यू आर रायटिंग इंटीजर, यू डू नॉट यूज इन्व्हर्टेड कॉमास. ओके, जेव्हा तुम्ही कॅरेक्टर्स लिहितात फक्त, देन यू हॅव टू यूज दिस डबल कोट, सिंगल कोट. ओके, सो मी इथे कॉमा देतो. ओके, हे झालं. देन ठीक आहे, दिस इज सफिशियंट. ओके, हे सफिशियंट आहे. ओके, सो मी 3 एंट्रीज ॲट अ टाइम करणार आहे. ओके, लेट अस सी हे वर्क होतं का नाही. ओके, सो सिलेक्ट दिस, कम्प्लीट दिस. येस, रेड. ओके, टिक आला. इट मीन्स दॅट माझ्या एंट्रीज कंप्लीट केल्या आहे टेबलमध्ये. लेट अस चेक. ओके, चेक करायचं, इथे जाऊन पहिले रिफ्रेश करायचं आहे. रिफ्रेश केल्यानंतर प्रोडक्टच्या समोर टेबलचा सिम्बॉल आहे, त्याला क्लिक करायचं आहे. ओके, सो यू कॅन सी देअर आर 3 एंट्रीज. ओके, फ्रीज आहे, फ्रीजची एंट्री आली, मोबाईलची एंट्री आली, बायसिकलची एंट्री आली. हा सगळा काय तयार झाला, माझा टेबल तयार झाला. येस, कळलंय? होप यू कॅन गाईज अंडरस्टूड सिंगल एंट्री, डबल, मल्टिपल एंट्रीज कशा करायच्या आहेत. कळलं का? Yes, sir. येस, एनी कन्फ्युजन, एनी डाऊट, एनी क्वेश्चन्स? इथपर्यंत कळतंय का नाही? काही डाऊट असेल नक्की विचारा.